देवदेश धर्मासाठी तुम्ही दिले हे प्राण, विसरू कसे बलिदान तुमचे, विसरू कसे बलिदान. कपटी आलमगीरही म्हणतो यवन धर्म स्वीकार, अभयदानही तुझला देतो, तख्तही तुझ देणार. नमस्कार मित्रांनो, आता आपण आहोत भीमा भामा इंद्रायणी या नदीच्या तीरावरती संगमेश्वर म्हणजेच आपलं सोलापूर या गावामध्ये. याच नद्यांच्या तीरावरती धर्मवीर संभाजी महाराजांची समाधी आहे आणि या समाधीचं दर्शन घेण्यासाठी आपल्या भारतीय वंशाचे एक निवृत्त अधिकारी सतीश देसाई सर हे संभाजी महाराजांच्या दर्शनासाठी आलेले आहेत. मी सरांचा प्रथम आपल्याला परिचय करून देतो. सर आपल्या भारतीय वंशाचे असले तरीसुद्धा गेल्या 55 ते 60 वर्षापासून ते इंग्लंडमध्ये सेवेसाठी आहेत. ते सिव्हिल इंजिनियर म्हणून इंग्लंडमध्ये अनेक वर्ष काम पाहत आहेत. सुरुवातीच्या काळामध्ये आपल्या मुंबईमध्ये देखील त्यांनी काम केलं, परंतु त्यांना इंग्लंडमध्ये नोकरी मिळाली आणि ते तिकडे स्थायिक झाले. त्यांचं कुटुंब, त्यांची प्रॉपर्टी, त्यांचा सगळा जीवनाचा जो कार्यकाळ आहे तो संपूर्णपणे इंग्लंडमध्ये गेलेला आहे. सरांविषयी तुम्हाला मी थोडक्यात माहिती देतो. सरांनी कॉन्क्रीट हा त्यांचा आवडता विषय आहे. ते साहजिकच सिव्हिल इंजिनिअरिंग असल्यामुळे बांधकाम व्यावसायिकाची त्यांना आवड आहे. कॉन्क्रीटमध्ये त्यांनी PhD मिळवलेली, पदवी मिळवलेली आहे. इंग्लंडच्या महाराणी यांच्याकडून त्यांना ही पदवी बहाल करण्यात आलेली आहे. युनिव्हर्सिटीत ते प्राध्यापक म्हणून देखील 1998 साली कार्यरत होते आणि आता सेवानिवृत्त झाल्यानंतर आपल्या मायभूमीमध्ये, आपल्या मातीमध्ये या ठिकाणी त्यांचा ते आयुष्यातला शेवटचा जो काळ आहे तो आपल्या देशामध्ये येऊन घालवण्याची त्यांची इच्छा आहे. परंतु इकडे आल्यानंतर त्यांनी ठरवलं की संभाजी महाराजांच्या दर्शनासाठी जायचं आणि आमच्या मरकळगावचे सामाजिक कार्यकर्ते एकनाथ भाऊ वरपे यांच्यामुळे माझी आणि सरांची ओळख झाली आणि त्यांनी मला सांगितलं की आपल्याला संभाजी महाराजांच्या दर्शनासाठी जायचं, तर तिथली थोडीशी माहिती आपण द्याल का. तर मी आनंदाने म्हटलं की इंग्लंडमध्ये राहणारा माणूस जर आपल्या मातीची नाळ जोडून ठेवतोय, आपल्या नातीशी नाळ जोडलेली आहे, आपल्या इतिहासाशी नाळ जोडलेली आहे, तर नक्की सर म्हटलं आपण जाऊयात. संभाजी महाराजांचा इतिहास त्या ठिकाणी मला जो अभ्यासलेला आहे, मला जो ज्ञात आहे, मी आपल्याबरोबर सांगण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. चला तर आपण भेटूयात सरांना. सर, आपलं या पावनभूमीमध्ये मी आपल्या महाराष्ट्रातल्या लोकांच्या वतीने आणि आपल्या भारतीय लोकांच्या वतीने मी तुमचं शिवभूषण या चॅनलवरती स्वागत करतो. हे सतीश देसाई सर आहेत. गेली 55 ते 60 वर्ष त्यांनी इंग्लंडमध्ये सिव्हिल इंजिनियर म्हणून काम केलेलं आहे. इंग्लंडच्या महाराणी यांच्याबरोबर त्यांचं 40 सेकंद त्यांच्या देशाविषयी जे काय आर्किटेक्टचं जे त्यांचं काम असेल त्याविषयी त्यांची चर्चा झालेली आहे. PhD प्राप्त केलेले माणूस आहेत, अत्यंत हुशार आहेत, शांत बुद्धीचे आहेत आणि सहजासहजी कुणालाही आपला वेळ न देणारे, परंतु अशा विषयात मात्र त्यांनी इच्छा व्यक्त केली आणि आम्ही या ठिकाणी संभाजी महाराजांच्या दर्शनासाठी आलो. तर सर, या ठिकाणी भीमा, भामा आणि इंद्रायणी हा 3 नद्यांचा संगम झालेला. आपण या दिशेने जी पाहता की इंद्रायणी नदी आळंदी मार्गे, देहू मार्गे आलेली आहे. त्यानंतर ही जी भीमा नदी, तिचा संगम पिंपळगाव गावामध्ये भामा नदी ह्या नदीला मिळाली आणि मग ती दोनही नद्या मिळून भीमामधून इथपर्यंत आली. इंद्रायणी नदी या ठिकाणी ती संपते, भीमामधून ती अखंडपणे पंढरपूरच्या दिशेने वाहते. तर आपण संभाजी महाराजांच्या इतिहासाविषयी जे वाचलं तर ते या संगमाच्या तीरावरती संभाजी महाराजांना त्यांच्या शेवटच्या काळामध्ये आणण्यात आलं, त्यांच्या आतोनात हाल करण्यात आले. तुम्ही मगाशी प्रश्न विचारलात त्याप्रमाणे संभाजी महाराजांच्या मृत्यू प्रसंगाच्या काळामध्ये 2 संगमेश्वराचा उल्लेख येतो. तर त्यातलं हे पुण्यातलं संगमेश्वर सोलापूरचं आणि एक कसबा संगमेश्वर जे खाली कोकणामध्ये मोडतं, कसबा संगमेश्वर म्हटलं जातं. तिकडे संभाजी महाराजांची सासूरवाडी होती, शिरकान होतं त्या भागामध्ये. तर त्या ठिकाणी संभाजी महाराजांना पकडलं, कैद केले मुकरबखानाकडे
आणि त्यानंतर अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये एक बहादूरगड नावाचा किल्ला आहे. त्या किल्ल्यामध्ये त्यांना त्यांच्या अमानुषपणे त्या ठिकाणी हाल करण्यात आले, त्यांची दिंड काढण्यात आली आणि त्यानंतर त्यांना पुण्याच्या भागामध्ये मृत्यूदंडाची शिक्षा द्यायची म्हणून या पुण्याच्या प्रांतामध्ये तो क्रूरकर्मी औरंगजेब त्यांना हो. तर आता याच्यामध्ये काय होतं, फक्त राजाला मारलं म्हणजे राज्य संपतं असं होत नाही. तर ज्या ठिकाणावरून या स्वतंत्र राज्याची निर्मिती झाली किंवा तो विचार ज्या ठिकाणी निर्माण झाला तर त्या विचारावरच कुठेतरी घाला घालायचा म्हणून त्या पुण्याच्या प्रांतामध्ये आणण्याचं कारण त्या ठिकाणी तर त्याच्यामध्ये संभाजी महाराजांची दिंड त्या ठिकाणी त्या बहादूरगडावरती निघाली आणि त्यानंतर त्यांना शेवटच्या नरक यातना देण्यासाठी किंवा शेवटचं जे काही त्यांचं मरण देण्यासाठी त्यांना या तुळापूरच्या ठिकाणी आणण्यात आलं. हो, तर डोळे वगैरे काढण्याचा प्रसंग आता तो जो एक औरंगजेबाच्या दरबारी जो कवी आहे त्याचे जे लेखक आहेत तर त्यांचा मासिरे आलमगिरीचा जर का आपण अभ्यास केला तर त्याच्यामध्ये असं सांगितलं जातं की संभाजी महाराजांचे डोळे हे त्या बहादूरगडावरतीच काढण्यात आले. त्यानंतर त्यांची जीभ त्या ठिकाणी, कारण सुरुवातीचे जे काही प्रश्न तो औरंगजेब वारंवार महाराजांना विचारत होता की तुमचा खजाना कुठे आहे, माझे कुठले सरदार तुमच्याशी फितूर आहे किंवा माझ्याशी नजर बरकदम म्हणजे त्यांच्याकडे ज्या मुसलमानी राजवटीच्या दरबारामध्ये जी काय हे असायची की तुमची नजर पायाच्या अंगठ्यापाशी पाहिजे. संभाजी महाराज अंगार डोळ्यातून फेकत त्याच्याकडे पाहत होते. हो, तर ती नजर त्याला ती सहन झाली नाही म्हणून ये नजर अल्लाह को प्यारी, तो मग ते सळे घालून महाराजांचे डोळे वगैरे काढले जातात. त्यानंतर त्यांची पायाची नखे काढली जातात, त्यांचं अंग सोललं जातं. परंतु संभाजी महाराज कुठेही हार मानत नाही, कुठेही म्हणजे त्याला लीन जात नाही, शरण जात नाही. आणि संभाजी महाराज त्याला तू कोण सांगणार आम्हाला, तूच आमच्या भूमीमध्ये आला आहे आणि आम्ही इथले स्थानिक आहोत, आम्ही इथले राजा आहोत. तर हे सांगताना संभाजी महाराज त्याला बोलायला सडे तोडे, औरंगजेबाला याची सवय नाही ऐकण्याची, उरट शब्द ऐकून. मग त्याने ती सजा दिली की हे जीभ जीभ डोळे त्या भागामध्ये काढले. हो, आणि त्यानंतर मग हे जे पुण्याच्या भागामधून हे जे काही स्वतंत्र स्वराज्याचं स्वप्न त्या ठिकाणी निर्माण झालं मग त्यामुळे इकडे तुळापूरच्या भागात इथं आणल्यानंतर मग त्यांना आता तेव्हा औरंगजेबाचा जो तळ आहे त्या झाडाच्या पलीकडे एक उंच भाग पडतो, इकडे एक दगडी चौतर आजही तो पाहिजे मरकळ हद्दीमध्ये पडतो. तुम्ही तिथे जायचं असेल तर मरकळ भागातून जावं लागतं, तिकडे तुम्हाला आजही तो पाहायला मिळतो त्या ठिकाणी त्याचा तळ. तर इथं संभाजी महाराजांचे अत्यंत अमानुषपणे या ठिकाणी हत्या केली, त्यांच्या शवाचे तुकडे या भीमा भामाईंद्रांनी त्या शिरावरती टाकले. आणि मग इथले जे काही अज्ञात इसम आहे, आता एक अलीकडच्या काळामध्ये एक नोंद सापडली की आत्ताचे जे इथले स्थानिक लोक आहेत त्यांचं शिवले असं आडनाव आहे आणि त्या काळामध्ये शिवले अशी एक नोंद सापडली. तोही माणूस याच गावातला तो शिवले आणि त्याच्याबरोबर आणखी काही अज्ञात लोक होते. तर त्यांनी ते आपले महाराजांचे तुकडे या भीमा भामाईंद्रांच्या शिरावरती पडले. तर ते एका धोत्राच्या सहाय्याने ते सगळे एकत्र केले, गोळा केले. संभाजी महाराजांचं मुंडकं कुठंतरी आपटीच्या भागामध्ये एका खडकामध्ये पडलेलं सापडलं, कारण महाराजांना मारल्यानंतर त्यांचं मुंडकं एक भाल्यामध्ये खुपसलं आणि ह्या पुण्याच्या संपूर्ण पंचक्रोशीमध्ये द्वाही फिरवली की पुन्हा जर स्वतंत्र राज्याचा कोणी घाट घातला तर मराठ्यांचा राजाचं किंवा हिंदूंचा अशी आदत करून अशी ती द्वाही फिरवली, हे लोकांवरती दहशत बसावी म्हणून. तर मग ते सगळं तुकडे वगैरे गोळा केले त्या अध्यातीचं म्हणे. आता त्यावेळी इतिहासाला वेळ नव्हता की ह्या माणसाचं नाव काय, त्या माणसाचं नाव काय, त्या माणसाचं नाव काय. तो एक अंधेर रात्री झालेला कार्यक्रम आहे. त्यातलं फक्त एक शिवले आडनावाची एक नोंद सापडते आपल्याला शूटिंग घेऊ. हो, तर त्यांनी ते सगळे तुकडे गोळा केले. आता त्याच्यामध्ये औरंगजेबाने एक फरमान सोडलं होतं की जो कोणी या मराठ्यांच्या किंवा हिंदूंच्या राजाला अग्निदान देईल त्याच्या घरादारावरून गाढवाचा नांगर फिरवला जाईल. तर ती एक दहशत होती. विचार करा, आपल्या गावामध्ये जर कोणाचा खून झालेला असेल तर आपण आपल्या घरातला व्यक्ती बाहेर पाठवत नाही. इथं तर स्वराज्याचा राजा मारला, काय वेळ असणार आहे, त्यावेळेचा धामधुमीचा काळ होता तो सगळा. तर मग राजांना या ठिकाणी ते तुकडे वगैरे गोळा केले सगळे आणि ते कुणालाही ते समजावू नाही किंवा त्या औरंगजेबापर्यंत खबर जाऊ नये म्हणून ते असं ह्याच नदीच्या पलीकडच्या बाजूने माळामाळाने पुढे जात राहिलं. तर निवडुंगाचा माळा अशी एक नोंद सापडते इतिहासामध्ये. तर समजा आपण आता आपला इतिहास हा संभाजी महाराजांचा जो इतिहास आहे तो आपल्या मराठी साधकामध्ये फार कमी प्रमाणात सापडतो, कारण आपल्या लोकांची सगळी धांदल उडून गेलेली आहे. एकतर संभाजी महाराज सापडलेत तर तिकडून पळून गेलेत, तर काय नेमके लोकांना माहीत कल्पना नाही आहे, काही लोक संभ्रमावस्थेमध्ये. परंतु मुघलशाहीचा जर का मासिरे आलमगीर आपण इतिहास वाचला तर त्याच्यामध्ये सगळ्या ह्या नोंदी सापडतात आपल्याला. तर मग त्यांना ते शवाचे तुकडे उचलले आणि निवडुंगाचा माळ अशी एक नोंद आहे, निवडुंगाचा माळ. तर आता ह्या भागामध्ये निवडुंगाचा माळ कुठल्या माळाला म्हणायचं, ते वढूमधलं एक ठिकाण जिथं आज संभाजी महाराजांची मूळ समाधी.
तर संभाजी महाराजांच्या 2 समाधी असण्याचं कारण, एक ज्या ठिकाणी त्यांचा रक्ताचा शेवटचा थेंब पडला, ज्या ठिकाणी त्यांनी शेवटचा श्वास घेतला, ज्या ठिकाणी त्यांचा प्राण गेला, म्हणून या ठिकाणी एक समाधी. आणि ते संपूर्ण शवाचे तुकडे गोळा केले आणि आपल्या राजाला शेवटच्या क्षणाला खरं तर चंदनाच्या लाकडामध्ये अग्निडाग मिळायला पाहिजे होतं. एक स्वतंत्र राज्याचा विचार आपल्याला दिला. आणि महाराजांनी जर का ठरवलं असतं की ह्या चला औरंगजेबाला शरण जायचं, किंवा एक दख्खनेची शाही की तुम्हालाच बहाल करतो, फक्त मांडलिकत्व आमचं स्वीकारा, अशी औरंगजेबाची इच्छा होती. किंवा एवढे हाल केल्यानंतर शेवटचा प्रश्न विचारतोय की हे जर हाल तुम्हाला नको असतील तर माझ्या धर्मामध्ये प्रवेश करा. ह्या ज्या सगळ्या काही गोष्टी आहेत, तर ठरवलं असतं महाराजांनी तर ऐशो आरामाचं आयुष्य जगू शकले असते. परंतु नाही, आपल्याला आपण त्यांचं देणं का लागतो, तर ते फक्त त्यांनी काय ते भोसले घराण्यासाठी केलं नव्हतं. ते संपूर्ण फक्त मराठ्यांसाठी नाही, संपूर्ण राष्ट्रासाठी केलेले, संपूर्ण देशासाठी केलेले. कारण 52 पाचशाही जिंकून आलेला औरंगजेब इथं येऊन फक्त मराठेशाहीला राजा मारतो, परंतु राज्य संपत नाही. तो विचार संपवता येत नाही त्याला. लोक हरलेले नाही तिथून पुढे सुद्धा. संभाजी महाराजांनी जर हार पत्करली असं तर लोक हरले असते. संभाजी महाराजांनी शेवटपर्यंत त्यांच्या देहाचे तुकडे तुकडे करून घेतले, परंतु हार मानली नाही. म्हणून तो विचार त्यांनी आबाधित ठेवला. त्यांनी म्हणतात ना, स्वधर्मे निधनम श्रेयम परधर्मोद्भयाव. स्वतःच्या धर्मात म्हणून जास्तीत हो. म्हणून मरणोत्तर त्यांना लोकांकडून मिळालेली पदवी ही धर्मवीर आहे. मग त्यांनी मरण स्वीकारलं ना, स्वतःच्या शरीराची चाळण करून घेतली, तुकडे तुकडे करून घेतले, परंतु हार मानली नाही. मग ते धर्मवीरच झाले ना. जर स्वीकारला असतं धर्म तर हे सगळं वाचलं असतं. ते सगळे जे काय जहागीर सगळं जे काय होतं ते मिळालं असतं. पण नको आहे ना, राष्ट्रासाठी एक स्वतंत्र आबासाहेबांच्या संकल्पित तेच आम्हास करणे अगत्य. संभाजी महाराज वारंवार म्हणायचे, हिंदू धर्म आमच्या आबासाहेबांचे जे संकल्पित आहे, आबासाहेबांनी जे काय आम्हाला शिकवले, आम्ही त्यांच्या विचारांमध्ये घडलोय. आणि आम्ही जर ह्याची जर चाकरी स्वीकारली तर आमच्या आबासाहेबांनी या स्वतंत्र स्वराज्याचा घाट घालून काय उपयोग. मग त्यांनी म्हणून ते सगळं स्वतःचे हाल करून घेतले, परंतु हार मानली नाही. आणि म्हणून मग वढूच्या ठिकाणी त्या निवडुंगाच्या माळावरती येत उन्हाळ्याचे दिवस होते, ते निवडुंगाची पानं उन्हाने गळून पडलेली असतात. तो सगळा भीतीचा काळ होता ना, समज कडून द्यायचं नाही कोणाला. ती वाळलेली पानं गोळा केली, त्याच्यावरती ते महाराजांचं शव कसं तरी पायाला पाय, गुडघ्याला गुडघा, कमरेचा भाग, छातीचा भाग, ते अस्ताव्यस्त तुकडे गाडीगिदाडांनी खाल्लेले सगळे दचके होते. ते सगळे एकत्रितपणे जुळवले आणि त्या ठिकाणी ते शव मांडलं गेलं. आणि त्यालाच आपल्या मनातून चंदनाची लाकडं समजून त्या बिचाऱ्या अज्ञात वीरांना मानाचा मुद्रा करावा असा वाटतो की त्यांनी आपल्या स्वराज्याच्या दाखल्या देण्याला संभाजी महाराजांना त्या ठिकाणी अग्निडाग दिला. आणि मग ती जागा एक, जी अग्निडाग गेला ती एक समाधी, आणि ज्या ठिकाणी प्राण गेला ती एक समाधी. अशा 2 समाधी संभाजी महाराजांच्या आपल्याला पाहायला मिळतात. मित्रांनो, सगळ्यांना सांगतो, हे आपल्या भारतीय वंशाचे सचिन देसाई सर आहेत, परंतु यांचं संपूर्ण हया जवळजवळ वय त्यांच्या आयुष्यातले 60 वर्ष इंग्लंडमध्ये गेले. त्यांचं कुटुंब, त्यांची प्रॉपर्टी, त्यांचं सगळं काही इंग्लंडमध्येच आहे. ते फक्त मध्ये आधी आपल्या देशाला भेट देतात आणि इथे आल्यानंतर त्यांनी इच्छा व्यक्त केली की संभाजी महाराजांचा इतिहास ऐकल्यानंतर आपल्या राजाच्या दर्शनासाठी जायचं. मग त्यांना घेऊन आलो होतो. यांच्याकडे माहितीची खाण आहे. सगळं त्यांच्या राजांना ज्यावेळी औरंगजेबाच्या समोर पेश केलं, त्यावेळी औरंगजेबाला आजच्या समोर मृत्यू समोर असताना सुद्धा ते कवी कलशाला विचारतात की काय राजन, सुचते का एखादं काव्य. अशाही परिस्थितीमध्ये ते कवी आपल्या राजाचा शब्द, आपल्या धन्याचा शब्द म्हणून एक काव्य ऐकवून दाखवत आहेत. यावन रावण की सभा शंभू बंदियो बदरंग. यावन रावण की सभा शंभू बंदियो बदरंग. रवी शशी लखत ही खद्योत होत बदरंग. तव तुव तेज निहार के तखत तजत औरंग. म्हणजे राजन, काय लढला तुम्ही जंग, काय गाजवलं तुम्ही मैदान. तुमच्या अंगावरती आता जखम व्हायला सुद्धा जाग. शूरवीर होते संभाजीराजे. शेवटच्या क्षणामध्ये शेकडो माणसं त्यांच्या एका हाताच्या धडकीने मारले गेले, परंतु शत्रूकडील सैन्याची संख्या जितकी होती की शेवटी माणूस आहे, माणसाच्या ताकदीला मर्यादा असते. तर ते कवी कलश म्हणतायत की हनुमंतरायांच्या शरीराला, अंगाला जसा शेंदूर फासलेला असतो तसं तुमचं अंग न अंग रक्ताने माखलेलं आहे आणि तुमच्यामध्ये मला हनुमंतराय दिसतात. जसं रावणाची लंका हनुमंतरायांनी जाळली होती, तसं तुम्ही ह्या मुघलशाहीचा दरबार जाळताय की काय असं मला वाटते. आणि तुमचं हे तेज, तुमचं हे शौर्य पाहून तो दिल्लीपती औरंगजेब स्वतःचा तख्त सोडून खाली येऊन जमिनीवरती गुडघे टेकून बसलाय आणि त्याच्या अल्लाच्या नमाज पाहतो की हे अल्लाह, बरं झालंच तुम्हाला येणार तुमच्या राजाला पत्र. राजे हे राजे छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र होते. शिवाजी महाराज कसे होते. एक कहे कल्पक द्रुम आहे इमी पुरत हे सब किचित चाहे. एक कहे कल्पक द्रुम आहे इमी पुरत हे सब किचित चाहे. एक कहे अवतार मनोचको यौ तन्मे अति सुंदरता. भूषण एक कहे मैं इंदू राज विराजत वार्यो महा आहे. एक कहे नरसिंह है संगर. एक कहे नरसिंह शिवा आहे. एक कहे नरसिंह शिवा. लग्नासाठी त्यांना उपदेश केला होता. शिवरायाचा 8वा प्रताप. शिवरायाचा 8वा साक्षी भूमंडळी. शिवरायांचे कैसे बोलणे, शिवरायांचे कैसे चालणे, शिवरायांची सलगी देणे कैसे असते. सकल सुखांचा केला त्याग म्हणून साधी देतो योग. राज्य साधनांची लगबग कैसे.
याहुनी करावे विशेष तरीच म्हणवावे पुरुष या उपरी आता विशेष काय देवा शिवरायांसी आठवावे जीवित तृणवत मानावे इहलोकी परलोकी उरावे कीर्ती निश्चयाचा महामेव बहुत जनांसी आधार अखंड स्थितीचा निर्धार श्रीमंत योगी या शब्दाची व्याख्या काय यशवंत कीर्तिवंत सामर्थ्यवंत वरदवंत जाणता आचारशील विचारशील दानशील धर्मशील सर्वज्ञपणे सुशील जाणता या भूमंडळाचे ठाई धर्मरक्षायचे महाराष्ट्र धर्म राहिला काही पुन्हा खूप माहिती असणारे शिवाजी महाराजांना संभाजी महाराजांना आणि आपल्या लोकांसाठी खूप मोठा त्याग आहे. संभाजी महाराजांचा मृत्यू झाल्यानंतर देखील सगळा हा महाराष्ट्र सगळे मावळ्यांना ग्लानी आल्यासारखं पडला. एक भीती एक जबरदस्त दहशत मोगलांची पसरलेली होती. काय करावं कुणाला सुचत नव्हतं. जावं लढावं मारावं तर कुणाला मारावं कसं मारावं. राजाला महाराज तिकडे जिंजीला गेले होते. सगळी परिस्थिती त्या ठिकाणी खूप भयानक झाली होती. संताजी घोरपडे म्हणून बालाजी घोरपडेंचे नातू त्यांनी एक 300 जमावाची तुकडी केली. याच भागामध्ये ते आले रात्रीच्या रात्रीच्या वेळेला. त्यावेळी उन्हाळ्याचे दिवस होते. आता तरी जर नाडवलेत म्हणून पाणी अलीकड पलीकड जाता येत होतं. ते औरंगजेबाच्या छावणीवरती गेले. त्यांना अडवलं गेलं अनेक ठिकाणी. तर त्या छावणीमध्ये शिर्क्यांची काही माणसं होती. गणोजीराजे शिर्के. तर गणोजीराजे शिर्केच्या जे काही त्यांचे सैनिक होते त्यांचा पेहराव हा आपल्या मराठी माणसांचा सैनिकांचा होता. मग ते शिर्क्यांची माणसं म्हणून हे आतमध्ये शिरले आणि औरंगजेबाच्या तंबूवरती हल्ला केला. त्याचा नरडीचा घोड घ्यावा असं त्या फिलिंग होती लोकांच्या मनात. परंतु नियतीचा खेळ पण कसा आहे बघा. नेमकं त्याच रात्रीला त्या औरंगजेबाच्या पोटात दुखू लागलं. तो त्याच्या शेजारी असलेल्या त्याच्या मुलीच्या तंबूमध्ये गेला. त्याची मुलगी म्हणली अबूजान तुम यही पर सो जाओ आज की रात. त्याला इकडून बुद्ध असतो. तो रात्रीला त्याच तिथं झोपला आणि इकडे त्याच्या तंबूचे दोर कापले गेले. तंबू खाली पडला. आतमध्ये जाऊन पाहतात नाही आहे तिथं आतमध्ये. तोपर्यंत सगळं जागा झाला सगळा तो छावणीचा जो सगळा परिसर लोक होते. मग त्यांनी ते कळस कापून आणले. सोन्याचे कळस जे आपण म्हणतो ना ते कापले आणि ते घेऊन गेले पळवून घेऊन गेले. त्यांना समजलं की मराठी आले होते. ताबडतोब इथला शामियाना सगळा हलवला गेला. औरंगजेब घाबरला तिथून पळत. इतकं मराठ्यांच्या राजाला हाल करून मारले तरी मराठी भीत नाहीत. इतक्या आतमध्ये त्यावेळी म्हणजे भारत देशाच्या राष्ट्रपतीचा किंवा पंतप्रधानाचा नाक कापून नेल्यासारखं त्यावेळेस अख्ख्या ह्याच्यावरती इथपर्यंत आतमध्ये घुसून 5 लाखाच्या सैन्यामध्ये. आणि मग तो एक विचार किंवा ती एक झालेली घटना आहे ना ती क्रांती ठरली. जी मराठ्यांना ग्लानी आली होती ना जी घाबरगुंडी झाली होती ना अरे मराठी हे करू शकतात. 5 लाखाच्या सैन्यामध्ये शिरू शकतात. खासा बादशहा औरंगजेबाच्या तंबूचे सोन्याचे कळस कापून आणू शकतात. या गोष्टीची प्रेरणा घेऊन अख्खा हिंदुस्थान जो काय निश्चित पडलेला होता तो पुन्हा उभा राहिला. जागा आपण करू शकतो. एक कॉन्फिडन्स लेवल वाढते माणसाची. त्याच्यामुळे शिवाजी महाराजांच्या इतिहासाला एक वेगळं मत आहे. नाहीतर आपल्या भारत देशामध्ये प्रत्येक राज्याला एक स्वतंत्र राजा होऊन गेला. शिवाजी महाराजांचं वेगळे पण काय राजा मेला पण राज्य नाही संपला. आणि महाराष्ट्राविने गाडांना चाले देशाचा. महाराष्ट्रातूनच ही क्रांतीची ज्योत पुन्हा मग नंतर जे क्रांतिकारक घडले ते सगळे शिवाजी महाराजांच्या विचारावरती घडले. त्याला संभाजी महाराजांनी एवढे हाल सहन केले हार मानली नाही. मग आपण का मानायची. त्यांचं बलिदानाचं ते देश पाहून ऐकून किती क्रांतिकारकांनी आपल्या बलिदानाची आव दिली. आपला देश विचारावरती स्वतंत्र झाला नसेल. संभाजी महाराजांच्या वर कदाचित एक प्रेरणा दिली असेल. हो संभाजी महाराजांनी एक बीज म्हणून स्वतःला मातीमध्ये गाडून घेतलं. किती मोठी भाषा. अभयदान ही तुझला देतो तख्त ही तुझ देणार.